आता बातमी ठाण्यामधून एमआयएमच्या सहर शेख यांचं नगरसेवक पद धोक्यात आलं। सहर शेख यांचं जात वैधता प्रमाणपत्र अवैध असल्याची माहिती मिळते। ठाण्याचे तहसीलदार उमेश पाटील यांनी या संदर्भातला एक अहवाल सादर केला। शासकीय कार्यालयांची फसवणूक करून त्यांनी हे प्रमाणपत्र मिळवल्याचा देखील याच्यामध्ये उल्लेख करण्यात आला। सहर शेख युनिस शेख यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आली आहे। सहर शेख ही मूळची उत्तर प्रदेशमधल्या गाझियाबाद या गावची मूळ रहिवाशी आहे। जात पडताळणी विभाग, निवडणूक विभाग आणि ठाणे उपविभागीय जिल्हाधिकारी कार्यालय यांची तिनं फसवणूक केल्याचं देखील या अहवालात नमूद करण्यात आलं। दरम्यान सहर शेख ही तिच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे निवडणुकीच्या काळामध्ये गाजली होती। निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर सहर शेखनं जे वक्तव्य केलं, कैसे हराया, हे वक्तव्य सोशल मीडियावर देखील खूप गाजलं। तिच्यावर टीकेची झोड देखील उठली। मात्र आता तिचं नगरसेवक पद धोक्यात आलं। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे ठाण्याचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आता माझ्यासोबत आहेत। कुणाल, हे संपूर्ण प्रकरण काय आहे? कारण सहर शेखचं नगरसेवक पदच धोक्यात आलंय। प्रशांत, अगदी बरोबर आहे। कारण कैसे हाराया या एका वाक्यामुळे जी प्रसिद्धी होतात आलेली नगरसेविका सहर शेख आहे, तिचं जात वैधता प्रमाणपत्र हे बनावट असल्याचं समोर आलेलं आहे। एकत्रितच स्थलांतर झाल्यानंतर नमुना 10च्या अर्जानुसार जात प्रमाणपत्र मिळवायचं असतं। मात्र शासकीय म्हणजे प्रशासनाची दिशाभूल करून नमुना 8च्या अर्जानुसार त्यांनी हे प्रमाणपत्र घेतलेलं आहे आणि यामुळेच मुंब्र्यामधील एका व्यक्तीने यावरती आक्षेप नोंदवला होता आणि उपविभागीय कार्यालयामध्ये अशी तक्रार देखील दिली होती। आणि आता सहर शेख यांचं नगरसेवक धोक्यात असल्याचं समजतंय आणि यामुळे आता पुढील कारवाई काय होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। म्हणजे पद सोडावं लागेल की कायदेशीर कारवाई होईल? नक्की कारवाई कोणत्या पद्धतीची होईल? कारण 4 प्रशासकीय कार्यालयांमध्ये फसवणूक झाल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या संदर्भात काय कारवाई होते, कारण आता नगरसेवक पद तर धोक्यात आहेच, मात्र शासकीय कारवाई काय होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कायदेशीर कारवाईला मात्र सामोरं जावं लागेल। त्यामुळे नगरसेविका सहर शेख यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे। नक्कीच, धन्यवाद कुणाल, आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी।